या एवढ्याशा खोलीत भूतासारखं एकटीने बसून गिळायचं. काय माणसं आहेत माझ्या घरची, एकाला म्हणून आठवण येत नाहीये माझी. मी काय करत असेन, कंटाळले असेन का, जेवले असेन का, नाही काही नाही, काहीच नाही. स्वानंदी तिथे सगळ्या घरावर राज्य करत असेल. ती चुकली काय नाटक करून? कधी म्हणणार आहे जेवायला? माझ्या आईसाठी जेवण. हा दे. तू खरंच आलायस का भास होतोय मला? आई मी खरंच आलोय, भास नाहीये हा. तू वाट बघत होतीस ना? खूप वाट बघत होती तुझी. वाटलंच ते मला, जाणवलं मला की तू वाट बघत असशील माझी. राहवलंच नाही त्यामुळे. जेवली नसशील ना? तू आल्याशिवाय कसं जीव रे? आणि मी नसतो आलो तर? असं होऊच शकत नाही. मला भेटल्याशिवाय तू राहूच शकत नाहीस, माहितीये मला. पण तू आता तर म्हणालीस की मी आल्याचा भास झालाय म्हणून. मुळे सारखे भास होतात, डोळे थकून गेले होते तुझी वाट बघून बघून. मला ना सारखं वाटायचं की दरवाजातनं तू आलायस, इथे समोर बसलायस, आपण गप्पा मारतोय, एकत्र जेवतोय. दरवाजा भासच होता. त्यामुळे आता खरंच वाटत नाही की समोर बसलायस तू माझ्या. मी आलोय, पण खरंच मी आलोय, मी खरंच आलोय. आणि हे जेवण पण खरं आहे. हे बघ, ही पनीरची भाजी खरी. आता सांग, ही भाजी कोणती? भेंडीची. आहे की नाही खरी? त्याला खरंच खरं नाही वाटत आहे. नाही, पण खरंच मी आलो. पण इथली सगळी माणसं खूप सेवा करतात आई माझी. वा, आमच्या आईची तर मज्जा आहे बाबा. मजाच आहे, पण तुझ्या सासरची माणसं खरंच खूप चांगली आहेत. आई, चांगल्या माणसांना चांगलीच माणसं भेटतात. तू जेवलास का चांगलं? तू जेवली नाहीयेस ना, मग मी कसा जेवणार? मला वाटलंच होतं जेवलेला नाही. आई एक सांगू? स्वानंदीने इतकी छान आमटी बनवली होती ना, पण मी तुझ्या आठवणीमुळे खाल्लीच नाही, निघून आलो. पण इथे आल्यावर तुझ्या हातून खाताना मला कळलं की मला किती भूक लागली. स्वानंदी, ह्यालाच म्हणतात गमावलेले मोहरे परत मिळवणं. तुझ्या घरच्यांना तर हळूहळू माझ्या बाजूने वळवीनच मी. पण हा इंद्रनील तुझा सगळ्यात मोठा एक्का. याला पुन्हा मी माझ्या हातातलं हुकमाचं पान करीन. माझा इंद्रनील माझाच राहील. आज माझ्यासाठी तुला सोडून तुझ्या हातचं जेवण लाखाडून तो इथे आलाय माझ्याकडे, फक्त माझ्यासाठी. तसंच एक दिवस तो तुलाही लाखाडेल. नाही, तू त्याच्यासाठी जीव तोडून हे सगळं केलं असेल, पण दिवस संपताना आज तो माझ्या बरोबर, माझ्या समोर. आम्ही एकाच ताटातून एकमेकांना घास भरवतो. मी म्हटलं ना स्वानंदी, ललिता जहागीरदार परत आली. पाय टेकू नको, पायावर भार देऊ नको. सावकाश. खुर्ची घे. नाही, इथेच बसतो ना. खुर्ची घे. पायावर भार नको दिसता तू. इकडे इकडे पायावर भार नको दिवस. हो, काही नाही, वर बसून कंटाळली होती ना, म्हणून मी तिला खाली घेऊन आलो. अहो, पण हे असं चालल्यामुळे पायावर ताण नाही करणार? मनावरचा ताण जाणं जास्त महत्वाचं आहे ना स्वानंदी. वर एकटी बसून कंटाळली होती, नको नको ते विचार करत होती, मग त्यामुळे प्रेशर येतं मनावर ना. सो म्हणून मी तिला खाली आणलं. नाही, काही हरकत नाही, ठीक आहे. पण तसे आम्ही जाऊन येऊन असतो त्यांच्या जवळ ना. हो, तुम्ही खूपच करता हो माझं, पण तुम्हा प्रत्येकाला आपापली कामं आहेतच ना. आई, तेच माझंही म्हणणं आहे. म्हणजे तुम्ही खूप करता आईचं, आणि तुमच्याकडून कधी काही कमी पडणार नाही हे मला माहिती आहे. फक्त मला एवढंच म्हणायचं होतं ना की तुम्हाला पण तुमचं एक रुटीन आहे,
मग तुमचं स्केड्यूल जास्त डिस्टर्ब न करता त्यात मला जे काय करता येईल तेवढंच फक्त मी केलंय, बाकी काही नाही. स्वानंदी तू कधी आलीस? नाही इंद्रनील काही म्हणाला नाही मला. बरोबरच आलात ना? पण तुम्ही दोघे असे उभे का आहात? बसा ना. हो नाही 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 आई, आम्ही निघतो, उशीर झालाय खूप. हो एकत्रच जाता ना दोघं? हो एकत्र जा ना. पेट्रोल अजून स्वस्त नाही झालेलं. भाऊजी फक्त मला एक रिक्वेस्ट करायची होती तुम्हाला. आईला ना एकटं बसायची सवय नाहीये, तिला खूप गप्पा मारायला लागतं. आमच्याकडे कसं घर छोटं आहे ना, आणि हॉलमधून किचन दिसतं, त्यामुळे अगदीच बोलणं होतं तिचं नेहमीच. खूप गप्पा मारते ती, वर बसून जरा कंटाळते ना, त्यामुळे तुम्हाला जेव्हा पॉसिबल होईल ना तुम्ही तिला तुमच्याबरोबर आणून बसवा. ती स्वतःहून सांगणार नाही, कारण तिला माहिती आहे की तुमचं पण एक फॅमिली लाईफ आहे, पर्सनल लाईफ तुमचं डिस्टर्ब होऊ नये म्हणून ती सांगणार नाही. पण प्लीज जर तुम्ही तिला आणून बसवलं तर तिचा जरा मूड चांगला होईल. अरे त्यात काय एवढं, ललिताताई तुम्ही काय काळजी करू नका. तुम्हाला जेव्हा वाटेल ना तेव्हा या दोघींना बोलवत जा, त्या तुम्हाला इथं आणतील आणि छान गप्पा मारत बसा. नक्की. निघूया. येतो आम्ही. आणि आई काहीही लागलं तरी कुणालाही हाक मारा बिंदास. हो हो सांगेन, नक्की सांग. तू काळजी करू नकोस, जा बिंदास. येतो, काळजी घे. आणि आजीला सांग मी येऊन घेते. नीट जा येतो ना. बाबा. हा, हो या. काय काळजी घे. सांभाळून जा. बाय. बाय 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 बाय. चला. हा, तू लगेच का आली पाठीमागे माझ्या? हा, म्हणजे आपण एका पाठोपाठ एक निघालो ना. अशाने गैरसमज होतो घरच्यांचा. नाही ते तुम्ही रागारागात निघालात ना म्हणून मी आले. मी काय उगाच चिडलो का मग? नाही नाही तुमचं बरोबर आहे. मी आधीच आईंना भेटायला यायला हवं होतं, पण ना क्लासमधनं निघायलाच उशीर झाला. मी वहिनींना पण कॉल केला होता, पण वहिनी पण घरी पोहोचल्या नव्हत्या. भाऊजी नाही येत, तुम्ही पण नव्हता, आणि बाबा घरी एकटे होते, त्यात पाऊस होता खूप. मग मी विचार केला की मी माहेरी आले तर घरी खाण्यापिण्याचं कोण बघेल. म्हणजे हे बघा, मला आईंची काळजी नाही असं नाहीये, पण इथे खूप जण आहेत आईंची काळजी घ्यायला. मी तिथे आले नसते तर जेवणाचं कोणी बघितलं असतं. आणि तुम्हाला तर माहिती आहे ना, बाबांना वेळच्या वेळी सगळं द्यावं लागतं, म्हणून. मी हा विचारच नाही केला. सॉरी, माझ्या लक्षात नाही आलं. मी उगाच चिडलो आणि म्हणजे निघून आलो. सॉरी. तुम्ही काही न बोलताच निघून आलात. बोलला असतात ना तर मन मोकळं झालं असतं तुमचं. मी चिडलो की मला भान नाही राहत. नाही या, भान होतं तुमचं. मला वाईट वाटेल म्हणून तुम्ही काही बोलला नाहीत, पण तुम्ही न बोलता आलात ना, मला त्याचीच जास्त भीती वाटते. भीती? हो, म्हणजे कम्युनिकेशन नाही झालं ना की मग गैरसमज निर्माण होतात, आणि आपल्या नात्यात मला नको आहेत गैरसमज. तू आपली काळजी करू नकोस. आपल्या नात्यात कधीच गैरसमज नाही निर्माण होऊ शकणार. मगाशी मी दुखावलो गेलो होतो म्हणून, आणि तशी मी चूक केली की मी तुझ्याकडून कोणतेही स्पष्टीकरण न मागता तुझी बाजू समजून घेण्याचा प्रयत्न न करता संतापून निघून आलो मी. ऍक्च्युली ना मला स्वानंदीबद्दलच बोलायचं होतं तुमच्याशी. मला असं वाटतं की श्रावणी येतोय तर तिच्यासाठी एखादा दागिना करावा. पण अंजली तर एक छोटासा प्रॉब्लेम आहे. काय झालं? 30,000 जरा आत्ता कमी पडतायत, तर तुम्ही मला दिलेत तर. मी करते काहीतरी पैशांची व्यवस्था. स्वानंदी, हा जो काही भिकार सावकारचा खेळ रंगलाय ना आपल्या दोघींमध्ये, त्यात कोण भिकारी होते आणि कुणाच्या हातात सावकारी येते ते बघत आता.